विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील पाठ क्रमांक 4 पर्यावरणीय व्यवस्थापन आपण अभ्यासतोय. कालच्या पाठामध्ये आपण परिसंस्था, परिसंस्थेची व्याख्या, त्यानंतर पर्यावरण व परिसंस्था यांच्यामध्ये असलेला संबंध आणि पारिस्थितिकी यांच्या व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. आज आपण पर्यावरण संवर्धन, एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन हा घटक अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन करण्याची आवश्यकता का निर्माण झालेली आहे हे या घटकामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. म्हणजे पर्यावरण संवर्धन करायचं नक्की कशासाठी करायचं या घटकाचा अभ्यास आता आपण करणार आहोत. तर त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे आहेत. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे, जरा हे मोठं करू. पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक आणि काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणातील अनेक घटकांमध्ये असलेला असमतोल निर्माण होऊन त्याचा परिणाम मुख्यत्वे जैविक घटकांवरती होतो. पहा, पर्यावरणाचं संवर्धन कशासाठी करायचं आहे तर पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक असतील किंवा काही मानवनिर्मित दूषित घटक असतील, जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात त्यावेळेस काय होतं तर त्या पर्यावरणामध्ये असलेले जे काही घटक आहेत आणि त्या घटकांमध्ये असलेला जो काही समतोल आहे, या घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम कशावरती होतो? जैविक घटकांवरती होतो. आणि यासाठी पर्यावरणाचं संवर्धन करणं गरजेचं आहे. ठीक. आता म्हणजे पहिला जो काही परिणाम आहे, संवर्धन कशासाठी करायचं तर त्याचा परिणाम जैविक घटकावरती होतो. त्यानंतर दुसरा जो परिणाम आहे त्याच्यामुळं काय होतं पर्यावरणीय प्रदूषण निर्माण होतं. जे पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होत असतो. म्हणजे काही नैसर्गिक घटक असतील किंवा काही मानवनिर्मित घटक असतील, तर या नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा पृथ्वीवरती परिणाम होत असतो. आणि त्यामुळं बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण होतात किंवा झालेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये ही एक समस्या आहे. कोणती? पर्यावरणीय प्रदूषण. संवर्धन कशासाठी तर एक जैविक घटकांवरती परिणाम होतो, दुसरं पर्यावरणाचं प्रदूषण होतं. तर या ठिकाणी आपल्याला प्रदूषणाची व्याख्या दिलेली आहे. प्रदूषण कशाला म्हणायचं? नैसर्गिक घटना अथवा नैसर्गिक घटना
हे पहा, नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालचं जे काय पर्यावरण आहे, सभोवतालच्या पर्यावरणात झालेला हा काय अनावश्यक आणि अस्वीकार्य बदल म्हणजे प्रदूषण होय. प्रदूषणाची इथं आपल्याला काय दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहे. नैसर्गिक घटना असतील अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकार्य बदल म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण होय. आता हे प्रदूषण झाल्यामुळं काय होतं नक्की पहा. तर इथंही प्रदूषणाची व्याख्या दिलेली आहे. या प्रदूषण झाल्यामुळं नक्की काय होतं हे आता आपल्याला अभ्यासायचं आहे. तर प्रदूषणामुळं पहा, हवा, पाणी, जमीन इत्यादींच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये घातक बदल होतात. पहा, काय होतं प्रदूषणामुळं, काय होतं, हवा असेल, पाणी असेल, जमीन असेल, त्यांचे जे काही गुणधर्म आहेत, मग ते भौतिक असतील, रासायनिक असतील किंवा जैविक असतील, तर या गुणधर्मामध्ये घातक काय होतात, बदल होतात. प्रदूषण, त्याची आपण व्याख्या पाहिली, त्याच्यामुळं काय होतं, ते प्रदूषण होण्याची कारणं पाहूया आपण काय आहेत ते. आता हे प्रदूषण नेमकं कशामुळं होते. पहिला घटक आहे याच्यामधला पहा, प्रदूषणाची कारणे. पहिलं कारण लोकसंख्येचा विस्फोट. विस्फोट म्हणजे प्रचंड वेगाने लोकसंख्या वाढते. ह्या लोकसंख्या वाढीमुळं प्रदूषण होण्यास हातभार लागत असतो. त्यानंतर दुसरं कारण आहे वेगाने होत असलेलं औद्योगिकरण. तुम्ही भूगोलामध्ये अभ्यासलेलं आहे. औद्योगिकरण म्हणजे जे काय कारखाने असतात, त्या कारखान्यांची निर्मिती होणं प्रचंड प्रमाणात, हे देखील प्रदूषणाचं एक कारण आहे. त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते आहे नैसर्गिक जी काही संसाधनं आहेत, या संसाधनांचा अनिर्बंध वापर. अनिर्बंध म्हणजे कुठलीही त्याच्यावर मर्यादा नसणं, निर्बंध नसणं. नैसर्गिक साधनसंपत्तीचा होत असलेला अनिर्बंध वापर, हे तिसरं कारण झालं प्रदूषणाचं. चौथं जे कारण आहे ते हे जंगलतोड आहे. पहा, पाचवं जे कारण आहे अनियोजित नागरीकरण म्हणजे शहरीकरण, कसंही नियोजन शून्य. आणि त्यानंतर सहावं जे कारण आहे मानवाचे अविवेकी वागणे. ही सर्वसाधारणपणे प्रदूषणाची काय आहेत, कारणे आहेत. पहिलं कारण लोकसंख्येचा विस्फोट, दुसरं कारण वेगाने होत असलेलं औद्योगिकरण, तिसरं नैसर्गिक जी संसाधनं आहेत त्यांचा अनिर्बंध वापर, त्यानंतर चौथं जंगलतोड, पाचवं अनियोजित नागरीकरण आणि सहावं मानवाचे अविवेकी वागणे. पर्यावरण संवर्धन कशासाठी आवश्यक आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहा, तर याच्यामध्ये प्रदूषण होते, पृथ्वीवर जे काही जैविक घटक आहेत त्याच्यावर परिणाम होतो आहे. याच्यामध्ये आपण प्रदूषणाची कारणं पाहिली. आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे आपली जबाबदारी काय आहे.
आपली जबाबदारी. आता वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण आढळून येतं पहा. तर कशामध्ये हवेचं प्रदूषण होतं पहा, जल म्हणजे पाण्याचं प्रदूषण होतं, ध्वनीचं प्रदूषण होतं, किरणोत्साराचं प्रदूषण होतं, भूमी म्हणजे जमिनीचं प्रदूषण होतं पहा, औष्णिक प्रदूषण, प्रकाशाचं प्रदूषण आणि प्लॅस्टिकचं प्रदूषण. असे हे प्रदूषणाचे निरनिराळे काय आहेत, प्रकार आहेत. आणि या प्रदूषणाचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्यांच्या अस्तित्वावर होत असतो पहा. जे प्रदूषण आहे याचा परिणाम कशावर होतो आहे, तर जेवढे पण सजीव आहेत त्या सजीवांवर आणि त्यांच्या अस्तित्वावर होतो. त्यामुळे ते कमी करून पर्यावरण संवर्धन करणं हे काय आहे, मानवाचं मुख्य कर्तव्य आहे पहा. यासाठी काय आपली जबाबदारी काय आहे, तर ही जी वेगवेगळ्या प्रकारची प्रदूषणं होत आहेत आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणाचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्याच्या अस्तित्वावर होतो. त्यामुळे ते कमी करून पर्यावरण संवर्धन करणं. संवर्धन हा शब्द दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. एक स म्हणजे संरक्षण आणि वर्धन म्हणजे वाढ करणं. म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण करणं आणि त्याची वाढ करणं म्हणजे संवर्धन करणं हे मानवाचं काय आहे, मुख्य कर्तव्य आहे. तर आपण हा घटक पाहिला, पर्यावरण संवर्धन, हेही पाहिलं, आपली जबाबदारी. त्यानंतर तिसरा घटक इथं आहे एक प्रकारचं आपल्याला इथं प्रदूषण दिलेलं आहे, किरणोत्सारी प्रदूषण पहा. म्हणजे प्रदूषण कशामुळे होतं, अनेक घटक कारणीभूत आहेत पहा प्रदूषण होण्यासाठी. किरण देखील कारणीभूत असतात. त्याला म्हणायचं किरणोत्सारी प्रदूषण. कोणता घटक अभ्यासतोय आता आपण, किरणोत्सारी प्रदूषण. नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारे होणारे किरणोत्सारी प्रदूषण खूप घातक आहे पहा. आता हे जे प्रदूषण होतं, किरणोत्सारी प्रदूषण, हे दोन प्रकारे होत असतं. एक नैसर्गिक आणि दुसरं मानवनिर्मित. म्हणजे नैसर्गिक किरणोत्सार असे हे दोन प्रकार आहेत पहा. हा पहिला आहे नैसर्गिक किरणोत्सार आणि हा जो दुसरा आहे तो आहे मानवनिर्मित किरणोत्सार. तर या दोन्हींमुळं सुद्धा म्हणजे नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारे काय होत असतं, किरणोत्सारी प्रदूषण होत असतं आणि ते खूप घातक आहे. सर्व प्रकारच्या प्रदूषणापेक्षा किरणोत्सारी प्रदूषण हे सर्वात घातक आहे. आता याच्यामध्ये जो पहिला घटक आहे नैसर्गिक किरणोत्सार, तर याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणं जी सूर्यापासून येतात त्याला अतिनील किरणं असंही म्हटलं जातं किंवा जंबोपार किरणं असंही म्हटलं जातं. तर ही सूर्यापासून येत असतात पहा. पण वरती जो ओझोन वायूचा थर आहे त्याच्यामध्येही अडवली जातात, परंतु अलीकडे त्याला भगदाड पडल्यामुळं ही जमिनीवरती येत आहेत आणि त्याच्यामुळं हे किरणोत्सारी प्रदूषण होत आहे. त्यानंतर इन्फ्रारेड किरणं, ही सर्व सूर्यप्रकाशात असतात पहा. अल्ट्राव्हायोलेट किरणं, इन्फ्रारेड किरणं, आणि या किरणांमुळं काय होतं, किरणोत्सारी प्रदूषण होतं पहा. हे जे आहे इथं मी दाखवतोय किरणोत्सारी प्रदूषण, हे कशामुळं होतं आहे, तर हे नैसर्गिक किरणोत्सार म्हणजे हे अल्ट्राव्हायोलेट किरणं आणि ही जी काय इन्फ्रारेड किरणं आहेत, ह्या बाणाच्या सहाय्याने दाखवतोय पहा, या दोघांमुळंही किरणोत्सारी प्रदूषण होत असतं. आणि यांचा समावेश कशामध्ये केला जातो, नैसर्गिक किरणोत्सार. म्हणजे ही जे किरण उत्सर्जित होतात ही नैसर्गिकरित्या होत असतात
आता कधीकधी याला मानव देखील हातभार लावत असतो. तर तो कसा हातभार लावतो पहा, तर एक्सरे ज्यावेळेस तुम्ही कधी हाडांच्या दवाखान्यामध्ये जाता, हाड वगैरे मोडल्यानंतर, त्यावेळेस ते हाड कसं मोडलेलं आहे, कुठं मोडलेलं आहे, कितपत इजा झालेली आहे हे पाहण्यासाठी डॉक्टर काय करतो, त्याचा एक्सरे काढतो, फोटो काढतो आणि त्या ठिकाणी एक्सरे किरण वापरले जातात. आणि हे देखील काय घडवून आणतात, तर किरणोत्सारी प्रदूषण घडवून आणतात. पहा, जेवढी चांगली आहेत तेवढीच ती घातक पण आहेत. आणि त्यानंतर अणुभट्ट्यामधून होणारा जो काही किरणोत्सार आहे, म्हणजे कधीकधी अणुभट्ट्या आहेत पहा, तर जगामध्ये बऱ्याच ठिकाणी अणुभट्ट्या कार्यरत आहेत आणि अपघाताने त्याच्यामधून कधीकधी काय होतात, किरण बाहेर पडतात आणि त्याच्यामुळं काय होतो, तर किरणोत्सार होतो आणि या किरणोत्सारामुळं किरणोत्सारी प्रदूषण काय होतं, घडून येतं. तर अनेक प्रकारची प्रदूषण आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण एक किरणोत्सारी प्रदूषण अभ्यासलं. ते कशामुळं होतं तेही पाहिलं. म्हणजे नैसर्गिक किरणोत्सारामुळं होतं, मानवनिर्मित किरणोत्सारामुळं होतं. आता नैसर्गिक किरणोत्सार आहे तो अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या मार्फत आणि इन्फ्रारेड किरणांच्या मार्फत या किरणांमुळं किरणोत्सारी प्रदूषण होतं. आणि मानवनिर्मितमध्ये एक्सरे असेल किंवा अणुभट्ट्यामधून कधीकधी हे किरण बाहेर पडतात. आता त्याची काही उदाहरणं दिलेली आहेत पहा खाली. तर चर्नोबिल, कधीकधी तुम्ही हे नाव ऐकलं असेल पहा. तर चर्नोबिल ही काय, त्या ठिकाणी अणुभट्टी होती आणि त्यामध्ये काय झाला, विस्फोट झाला. त्यामधून एक किरणोत्सार बाहेर पडले आणि मोठ्या प्रमाणावरती दुर्घटना झाली होती. त्यानंतर इथं एक आहे पहा, विंडस्केल आणि 3 माईल आयलंड, अशा मोठमोठ्या या अणुभट्ट्यामधून दुर्घटना झालेल्या आहेत आणि त्यामुळे हजारो व्यक्ती दीर्घकाळ प्रभावित झालेल्या आहेत. आता आपण किरणोत्सारी प्रदूषण पाहिलं, ते कशामुळं होतं आणि त्याची काय उदाहरणं पाहिली. आता आपल्याला काय पाहायचं आहे, तर याचे परिणाम नेमके काय होतात पहा, किरणोत्सारी प्रदूषणाचे परिणाम. तर इथं दाखवले आहेत पहा. एक्सरेच्या उच्च प्राणांमुळे कॅन्सरकारी अल्सरांची निर्मिती होते पहा. म्हणजे काय होतं, हे अल्सर तयार होतात कॅन्सरकारी. कसले, कॅन्सरकारी अल्सरांची निर्मिती होते. त्यानंतर शरीरामध्ये जे काय ऊती आहेत, या ऊतींचा नाश होतो पहा. त्यानंतर जनुकीय बदल होतात, म्हणजे आपली जी काय DNA रचना आहे त्याच्यामध्ये बदल होतो. आणि जी दृष्टी आहे, पाहणं, या दृष्टीवर हानिकारक परिणाम होतो. तर अशी ही किरणोत्सारी प्रदूषणाचे काही परिणाम आहेत. त्यानंतर पुढचा जो घटक आहे, हा 5वा पहा. तर हे आपल्याला पर्यावरण संवर्धन करायचं आहे. पर्यावरण संवर्धन नसेल तर काय होते, आता आपण पाहिलेलं आहे. तर यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे पहा. कारण लोकांच्या सहभागाशिवाय कुठलीही चळवळ यशस्वी होत नाही किंवा कोणतंही कार्य पूर्णपणे पार पाडलं जात नाही. यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आणि पर्यावरण संवर्धनाच्या संबंधीच्या कायद्याची माहिती सर्वांना असली पाहिजे, त्यांनी ती करून घेतली पाहिजे. याच्यामधला एक एक मुद्दा आपण पाहूया पहा.
लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आणि प्रभावी लोकचळवळ झाल्यास पर्यावरण संवर्धन होऊ शकतं. पहा, आपण शिकतोय पर्यावरणाचं संवर्धन कसं करायचं. पर्यावरणाचं जर संवर्धन नाही केलं तर काय परिणाम होतात आणि आता ते कसं करायचं आपण पाहतोय. लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आणि प्रभावी लोकचळवळ झाल्यास पर्यावरण संवर्धन होऊ शकतं. बरोबर. तर त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे, शिक्षणाच्या माध्यमातून जागृती, जनजागृती आणि लहानपणापासूनच मुलांमध्ये पर्यावरणाविषयी माहिती, प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्य रुजवणं आवश्यक आहे. पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर शिक्षणाच्या माध्यमातूनच जनजागृती केली पाहिजे आणि जी मुलं आहेत त्यांना लहानपणापासूनच पर्यावरणाविषयी माहिती द्यावी. प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन ही जी मूल्य आहेत, ही मूल्य मुलांच्या अंगी रुजवली पाहिजेत. त्यानंतर प्रत्येक देशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पर्यावरण रक्षणाची धोरणे, नियम आणि कायदे केलेले आहेत. पहा, प्रत्येक देशाने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पर्यावरण रक्षणाची धोरणे, नियम आणि कायदे केलेले आहेत. आता त्यानंतर शेवटचा मुद्दा आपण पाहतोय, पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण संवर्धन आपली काय आहे, सामाजिक जबाबदारी आहे. तर पर्यावरण आणि मानव यांचा काही संबंध जो आहे तो मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. पहा, म्हणजे जेव्हापासून मानव अस्तित्वात आलेला आहे तेव्हापासून पर्यावरण आणि मानव यांचा काय आहे, संबंध आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा अफाट वापर मानवानेच केला. पहा, ही जी काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, निसर्गातून मिळणारी जे आपल्याला निसर्गामधून मिळतं त्या सगळ्या गोष्टींना काय म्हणायचं, नैसर्गिक साधनसंपत्ती. आणि या नैसर्गिक साधनसंपत्तीचा सर्वात जास्त वापर, प्रचंड प्रमाणात वापर मानवानेच केलेला आहे. आता तो कशासाठी केला, स्वतःची प्रगती, विकास हा घडवून आणण्याच्या प्रक्रियेत नैसर्गिक पर्यावरणाचा विनाश केला. मानवाने काय केलं तर स्वतःची प्रगती करत असताना किंवा विकास साधत असताना नैसर्गिक पर्यावरणाचा विनाश केला आणि यातूनच पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या. पहा, म्हणजे मानवानेच हे काय केलेलं आहे, पर्यावरणाचा जो काय समतोल आहे तो बिघडवलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे, पहा, मानव हा प्रचंड असा बुद्धिमान प्राणी आहे. पहा, सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता आहे तर मानव आहे. त्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती यांचा वापर करून नैसर्गिक संसाधनांचा अफाट वापर केला व त्यामुळे पर्यावरणाची सर्वात जास्त हानी झालेली आहे. पहा,
मानवाने काय केलेलं आहे, त्याच्या बुद्धिमत्तेचा, स्मरणशक्तीचा, कल्पनाशक्तीचा वापर करून ही जी काही निसर्गातून मिळणारी संपत्ती आहे, या संपत्तीचा प्रचंड प्रमाणात वापर केला आणि त्यामुळे पर्यावरणाची सर्वात जास्त हानी झालेली आहे. पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. पर्यावरणाचा समतोल मानवानेच बिघडवलेला आहे आणि त्यामुळं पर्यावरण समतोलामध्ये मानवाची जी काय भूमिका आहे ती कशी आहे, महत्त्वाची आहे. जरी पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचं काम मानवाने केलं असलं तरी पहा, जे पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचं काम कोणी केलं, मानवानेच केलेलं आहे. तरी आता पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करण्याचे कामही त्यानेच केलं पाहिजे. त्यानेच म्हणजे मानवाने केलं पाहिजे. कारण पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचं काम कोणी केलेलं आहे, मानवाने केलेलं आहे. पण आता त्याची जबाबदारी काय आहे, तर त्याच पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचं कामही त्यानेच केलं पाहिजे. पर्यावरण बिघडवण्यासाठी घातक कृती सर्वसामान्य लोक अजाणतेपणी करीत राहतात. त्यांना सजग केलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण संवर्धन करणं आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यानंतर आपण पर्यावरण संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण, त्यानंतर प्रदूषण होण्याची कारणं, आपली जबाबदारी, लोकसहभाग, या सर्वांचा आज अभ्यास केलेला आहे. त्यानंतर किरणोत्सारी प्रदूषण असेल, त्याची कारणं असतील, त्याचे परिणाम असतील, या सर्व घटकांचा आज आपण अभ्यास केलेला आहे. तर घरी वहीमध्ये प्रदूषणाची व्याख्या, किरणोत्सारी प्रदूषण म्हणजे काय, ते कशामुळे होतं, किरणोत्सारी प्रदूषणाचे जे काही परिणाम आहेत, या सर्व बाबी तुम्ही वहीमध्ये लिहून काढा आणि पाठ करा.